नमस्कार अमरावती। अमरावती महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत भंगार व्यवसाय आणि अतिक्रमणांविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे। श्यामचौक परिसरात मनपा अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये मोहीम राबवत अनेक अनधिकृत भंगार दुकाने जमीनदोस्त केली आहे। अमरावती शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर आणि अनधिकृत भंगार व्यवसायावर मनपा प्रशासनाने कठोर पावलं उचलले आहे। मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांच्या आदेशानुसार श्यामचौक परिसरात विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली। सहाय्यक आयुक्त अविनाश रगताटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिक्रमण विभाग प्रमुख योगेश कोल्हे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे। BSNL कार्यालयाच्या मागील भागात सुरू असलेल्या अनधिकृत भंगार दुकानांवर JCBच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य जप्त करण्यात आले। तब्बल 4 ट्रक भंगार साहित्य मनपाने ताब्यात घेत कंपोस्ट डेपो येथे जमा केले। तसेच रस्त्यावर आणि सार्वजनिक जागांवर करण्यात आलेली अतिक्रमणे हटवण्यात आली आहे। श्यामचौकसह जुने तहसील कार्यालय परिसर, जवाहर गेट रोड आणि इतर भागातील अतिक्रमणावरही बुलडोझर फिरवण्यात आलाय। या मोहिमेदरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शहरातील सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवण्यासाठी आणि वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील असा इशारा मनपा प्रशासनाने दिलाय। अमरावती मनपाच्या धडक कारवाईमुळे अनधिकृत भंगार व्यवसाय आणि अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून शहरातील सार्वजनिक जागा अतिक्रमण मुक्त करण्याच्या दिशेने प्रशासनाने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे।